नमस्कार मंडळी, कसे आहेत? तर सध्या उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तर करायलाच पाहिजेत. तर आज आपण उन्हाळी वाळवण विशेष साबुदाणा बटाट्याचे पापड कसे करायचे ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघा, हे पापड किती मस्त असे फुललेले आहेत. अगदी पापड जो आहे ना, दुप्पट तिप्पट फुलतो. बनवायला इतका सोपा आहे, खायला तर इतका खमंग आणि कुरकुरीत झाला आहे ना. हा पापड तुम्ही उपवासालाच काय, नुसता असा सुद्धा तळून कधीही खाऊ शकता. तर एक पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. दिसायला तर खूपच छान दिसत आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे हा पापड. तर यामध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे आणि काही टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता अर्थातच बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करण्यासाठी आपल्याला साबुदाणा पाहिजे. इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साबुदाणा घेतला आहे आणि साबुदाणा जो आहे तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि रात्रभरासाठी हा असाच पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला होता. तर वाटी मी दाखवते कारण याच आपल्याला मापाने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे. साबुदाणा आपल्याला छान भिजलेला असावा. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि रात्रभरासाठी साबुदाणा भिजवायला ठेवायचा. साबुदाणा भिजत घातला की त्यावर अर्धा इंच पाणी असेल इतपत साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे. त्यामुळे साबुदाणा छान असा भिजला जातो. आता इथे आपण बटाटे सुद्धा घेतले आहेत. तर इथे मी बटाटे 300 ग्राम घेतले आहेत, म्हणजे 4 ते 5 बटाटे आपण घेतले आहेत. तर बटाट्यावरची साल काढून घेतली आणि बटाटा काळा पडू नये म्हणून आपण तो पाण्यामध्ये असाच भिजत ठेवला आहे. जर पाण्याच्या बाहेर बटाटा ठेवला ना तर तो काळा पडतो, त्यामुळे बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवला आहे. आता या बटाट्यावरची पूर्णपणे साल काढून घेतली आणि आता बटाटा आपण किसून घेणार आहेत. तर इथे मी जे मोठं होल असतं ना ती खिसणी वापरली आहे. तर बारीक होल असलेली आपल्याला खिसणी वापरायची नाही, कारण त्याने असा लगदासुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जाड खिसणी वापरायची आहे. आता बटाटा जो आहे तो आपण किसून घेऊयात. वरच्या दिशेने आपल्याला खालीपर्यंत न्यायचा आहे आणि हा बटाटा छान असा किसून घ्यायचा. तर इथे मी हा बटाटा पाण्यामध्येच किसणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, आपण बटाटा थोडासा किसून घेतला आणि बाकीचे जे 4-5 बटाटे राहिले आहेत ना ते सुद्धा आपण अशाच प्रकारे किसून घेऊयात. आणि बटाटा किसून झाला की 2 ते 3 पाण्याने हलक्या हाताने आपल्याला धुवून घ्यायचा आहे, कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो. तर तो निघून जाईल इथपर्यंत आपल्याला बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. इकडे बटाटा किसून झाला आहे तोवर आपण इकडे पाणीसुद्धा गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इथे मी 6 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता ना त्याच वाटीने 6 वाटी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं. आता यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकून घेणार आहेत. पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हा साबुदाणा घालून घेऊयात. साबुदाणा टाकण्या अगोदर थोडासा हाताने मोकळा करून घ्यायचा आणि मग या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता साबुदाणा पाण्यामध्ये टाकला की छान असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम जी आहे ना ती आपण हाय फ्लेम केलेली आहे, म्हणजे मोठा गॅस केलेला आहे. आणि मोठ्या गॅसवर सुरुवातीला थोडी चांगली उकळी काढून घेऊयात. इथे बघा, मोठ्या फ्लेमवर चांगली उकळी काढून घेत आहेत आणि मध्ये मध्ये आपण त्याला सारखं हलवत राहणार आहेत, कारण जो साबुदाणा आहे ना तो खाली बुडाला चिटकू नये म्हणून चांगलं त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आता बघा, साबुदाणा जो आहे ना तो असा पारदर्शक होईपर्यंत थोडासा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे ते आपल्याला समजतं की थोडासा त्याचे जे किनारी आहेत ना थोड्याशा अशा पांढऱ्या शुभ्र दिसायला सुरुवात होतात. तर इथे मी साबुदाणा शिजलाय की नाही ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा, साबुदाणा अगदी पारदर्शक छान असा दिसत आहे आणि आपला साबुदाणा छान असा एकदम मस्त शिजलेला आहे. आता यामध्ये आपण जो बटाट्याचा किस केला होता ना तो टाकून घेऊयात. तर बटाट्याचा किस जो आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊयात. आता पूर्ण बटाट्याचा किस या शाबूमध्ये आपण टाकून घेतला. आता चांगलं व्यवस्थित आपल्याला बुडातून मिक्स करून घ्यायचं.
आता तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली तरी काही हरकत नाही. छान असं शाबू आणि बटाटा जो आहे तो छान असा आपण एकजीव करून घेऊयात. साबुदाण्याचे पापड जे आहेत ना, पाण्याचं प्रमाण योग्य जर झालं तर अगदी छान असे मस्त होतात हे पापड. आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये 2 चमचे रेड चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. इथे तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता किंवा हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकता. इथे मी 2 चमचे चिली फ्लेक्स वापरलं. चिली फ्लेक्समुळे आपले जे साबुदाणा पापड आहेत ना, दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तर अजून थोडंसं मीठ टाकलं मी. तर मिठाचं जे प्रमाण आहे ना, ते आपल्याला कमीच वापरायचं आहे, कारण कोणताही वाळवणाचा पदार्थ जो आहे तो वाळल्याच्या नंतर थोडासा खारट लागू शकतो. त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं. आता तुम्ही यामध्ये हवं तर जर उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर 1 टेबलस्पून जिरे सुद्धा यामध्ये टाकू शकता. आता हे छान असं मिक्स करून घेतलं. परत यावर एक झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनिट गॅसची फ्लेम कमी ठेवून हे शिजवून घेऊयात. कारण जो आपण चिली फ्लेक्स टाकला आहे ना, तर ते छान असं मस्त त्याचा रंग यामध्ये उतरतो. आता एक 5 मिनिट झालेले आहेत. तर मी मध्ये मध्ये याला सारखं हलवत राहत होते, कारण ते खाली बुडाला चिटकू नये म्हणून. तर बघा आता आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजलेलं आहे. एकदम मस्त असं मिश्रण आपलं तयार आहे. चांगलं आपण त्याला हलवून घेऊयात. आणि आता बघा इथे मिश्रण मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. एकदम पापड घालण्यासाठी तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे ना, ते आपण गॅसच्या खाली काढून घेऊयात आणि एक 5 मिनिट असंच झाकण ठेवून एक 5 मिनिट बाजूला ठेवूयात आणि नंतर आपण याचे पळीपापड घालण्यासाठी सुरुवात करूया. आता बघा एक 5 मिनिटानंतर परत मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता लगेच आपण याचे पळीपापड घालून घेऊयात. पळीपापड घालण्यासाठी इथे मी एक स्वच्छ साडी अंतरली आणि त्यावर एक प्लास्टिकची पिशवी अंतरून घेतली आहे. आता त्यावर आपण थोडेसे जाड आकारामध्ये हे पळीपापड घालून घेऊयात. तर लक्षात असू द्या, पळीपापड घालताना आपल्याला थोडेसे जाडच ठेवायचे आहेत, कारण ते वाळल्याच्या नंतर खूपच पातळ होतात आणि तळल्याच्या नंतर लगेच ते करपतात. त्यामुळे थोडेसे जाडच आपल्याला हे पळीपापड घालून घ्यायचे आहेत. इथे बघा एक एक करून मी सर्व पळीपापड घालून घेते. शक्यतो एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीवरच आपल्याला हे पळीपापड घालून घ्यायचे आहेत. जर तुम्ही एखाद्या साडीवर जर हे पापड घातले ना, तर ते साडीला चिटकू सुद्धा शकतात. त्यामुळे शक्यतो प्लास्टिकवरच असे पापड घालायचे असतात. तर प्लास्टिकला आपण अजिबात तेल लावलेलं नाही आणि असेच हे पापड यावरती घालून घेतले. आता याला आपण पूर्ण 1-2 दिवस छान असे सुकवून घेऊता. तर वरून थोडेसे हलके सुकले की दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊता आणि नंतर अगदी कडकडीत उन्हामध्ये 1-2 दिवस हे पापड आपण वाळवून घेऊयात. आता बघा वरची बाजू हलकीशी सुकली. एक 5 ते 6 तास आपण वरची बाजू चांगली सुकवून घेतली आणि आता ही बाजू आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात. तर बघा थोडीशी ओली आहे ही बाजू. तर आता नंतर आपण उन्हामध्ये ठेवूयात आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घेऊयात. आता छान असे कडकडीत उन्हात हे पापड वाळले की तुम्हाला मी दाखवते पुढे. इथे बघू शकता तुम्ही आपले पापड किती छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत. तर दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत, कारण यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स टाकला आहे. तर दिसायला खूपच छान दिसत आहेत. तर एक पापड मी तुम्हाला दाखवते. बघा दिसायला किती मस्त दिसत आहेत आणि चिली फ्लेक्समुळे सुद्धा अजूनच मस्त दिसत आहेत. आता लगेच हे पापड आपण तळून घेऊयात. तर मी पापड लगेच तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे. तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर लक्षात असू द्या, तेल जे आहे ना ते आपल्याला अगदी कडकडीत तापलेलं असावं, कारण जर तुम्ही तेल जर कमी तापवलं तर पापड जो आहे ना तो छान असा तळला जाणार नाही आणि खायला सुद्धा कडक लागतो. त्यामुळे अगदी कडकडीत तेलामध्ये हा पापड आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर तेल चांगलं तापलं की यामध्ये आपण हा पापड टाकून घेतला आणि बघा किती छान असा मस्त फुलला आहे आपला पापड. अगदी दुप्पट तिप्पट सुद्धा फुललेला आहे.
आता हा पापड आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे जे तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घेऊयात. तर बाकीचे जे पापड आहेत ना ते सुद्धा आपण अजून एक 5-7 पापड तळून घेणार आहेत. तर यामध्ये बटाट्याचा जो खिस आहे ना तो पण खूप छान दिसत आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा खूप मस्त दिसत आहे. तर इथे मी दुसरासुद्धा पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे. बघा किती छान हा सुद्धा पापड फुलून आलेला आहे. अगदी कडकडीत तेलामध्ये हा पापड जर तळला ना तर छान असा लागतो आणि जर तुम्ही कमी आचेवर जर हा पापड तळला तर तो पापड कडक होतो. इथे बघा आपण सर्व पापड तळून घेतलेले आहेत. तर दिसायला खूपच छान दिसत आहेत. अगदी खमंग आणि कुरकुरीत आपले पापड तळून तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत. शिवाय यामध्ये आपण अजिबात सुरुवातीपासून पापड सुकवेपर्यंत अजिबात तेलाचा वापर केला नाही. त्यामुळे अगदी वर्षभर हे पापड आरामात टिकतात. उपवासाला खाऊ शकता किंवा असंच आयत्या वेळीसुद्धा तुम्हाला जर आवडत असेल तर हे पापड तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये असे बटाटा आणि शाबूचे पापड नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.